Hi guys, so some memories don't fade but they just smell sweeter with time. Since childhood my dad used to bring this Iyengar style rava मावा cake at home आणि अजून पण आय एम सो मच इन लव विथ दिस केक की मला दररोज जरी दिलात ना तरी मी खाऊ शकते. म्हणून मी विचार केला चला तर घरी ट्राय करावा आणि ही रेसिपी इट वॉज अ हिट. सो त्याच्यासाठी मी काय केलं, 1 कप रवा, अर्धा कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर आणि त्याच्यामध्ये 1 कप पिठी साखर हे सगळं छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप मिल्क आणि क्वार्टर कप ऑइल हे छान पुन्हा एकदा मिक्स केलं आणि अर्धा तास रेस्टिंग टाईम दिला त्याला, कारण रवा छान असं सगळं सोक करतो. आणि त्याला मिक्सी ग्राइंडरमध्ये टाकलं. मिक्सी ग्राइंडरमध्ये फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप दही आणि अर्धा कप खवा टाका आणि पुन्हा एकदा मिक्सी ग्राइंडरमध्ये फिरवा. आता हे सगळं मिक्सचर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स, त्यानंतर 1 टेबलस्पून इलायची पावडर पुन्हा एकदा फिरवा गाईस. आणि फायनली ग्रीस केलेल्या टीनमध्ये टाका आणि त्याला टॅप करा. टॅप केल्यामुळे काय होणार, तुमचे एअर बबल्स रिलीज होणार आणि तुमचा केक एक समान बेक होणार. ड्रायफ्रूट्सनी गार्निश करा आणि मंद आचेवर जवळपास 40 मिनिट्सवरती बेक करा. मी हा केक कुकरमध्ये बेक केला होता, सो 10 मिनिट्स आधी प्रीहीट केलं होतं त्याला आणि त्यानंतर 40 मिनिट्समध्ये जबरदस्त असा परफेक्ट आयंगर स्टाईल रवा मावा केक रेडी झालेला आहे फ्रेंड्स. ॲक्च्युली ना रवा मावा सगळे इन्ग्रेडियंट्स खूपच महत्त्वाचे आहेत, बट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट वॉज माय फादर्स लव. सो सम टेस्ट आर ट्रूली टाइमलेस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग. डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी. थँक्यू.